म्हणजे लेखक शिवाजी सावंत भाग 3. स्वप्न म्हणजे काय आहे हे कुणाला तरी व्यवस्थित सांगता येईल का? मला तरी ते अतृप्त मनाच्या इच्छा पुरवणाऱ्या कल्पवृक्षासारखं वाटतं. कारण त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात अनेक धनुष्य नाचत होती. फुलांनी सजवलेली वळणदार आकाराची टणक पण लवचिक धनुकलींची अशी अनेक धनुष्य मी एकामागून एक अशी हाताळत होतो. दिसेल त्या वस्तूवर एका मागोमाग एक असे अचूक बाण सटासट टाकत होतो. स्वतःच्या लक्षवेधावर स्वतःच खुश होत आनंदानं टाळ्या पिटीतच मी जागा झाला होतो. एके दिवशी सकाळी मी आणि शोण नगराजवळच्या अरण्यात रथासाठी लागणारी किकर वृक्षाची कठीण आणि टिकाऊ अशी लाकडं आणण्यासाठी गेलो होतो. शोण तर त्या दिवशी फारच आनंदात होता. अरण्यात फिरायला मिळणं ही त्याच्या दृष्टीनं फारच भाग्याची गोष्ट. तिथल्या अनेक पक्ष्यांचे निरनिराळे मंजूळ आवाज, झाडाच्या फांद्यांची एकमेकांवर घासून होणारी करकर, झऱ्यांची नाजूक खळखळ, प्रचंड वृक्षाच्या आधारानं वर चढणाऱ्या वेलींची अविरत सळसळ या सगळ्यांबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षण होतं. त्याचं वर्णन न थकता तो घटका करी. मला मात्र अरण्यात जाणं तितकंसं आवडत नसे, कारण तिथं सूर्यदेवाचं ओझरतही दर्शन होत नसे. मग माझं मन उगाचच अस्वस्थ होई. तिथं उगाचच कोंदटल्यासारखं वाटे. शक्य तितक्या लवकर मी तिथून बाहेर पडण्याचा विचार करी. मोकळ्या पठारावर आल्यावर मगच मला जरा हलकं आणि मोकळं वाटे. आदित्य नारायणांचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळा शीण कुठल्या कुठं पळून जाई. त्या दिवशी किकराची लाकडं घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे परतलो. अरण्याबाहेर लवकर जाण्यासाठी मी झपाझप पावलं उचलू लागलो. शोण माझ्या मागोमाग येतच होता. जवळच्या एका मोठ्या पठारावर आल्यावर मी थांबलो. शोणही माझ्या मागोमाग लागलीच आला. खांद्यावरची लाकडं एका झाडाच्या बुंध्याला टेकवून मी माझ्या तोंडावरचा घाम उत्तरीयानं पुसला. समोरच्या इतस्ततः वाढलेल्या शाराच्या कुरणात गव्या म्हशींचा एक काळ्या पांढऱ्या रंगांचा कळप चरत होता. त्यातच एक थोराड सांबर मिसळलं होतं. आपली ऐटदार शिंग टवकारून ते आमच्याकडं पाहू लागलं. शोणला प्रश्न विचारायला तेवढं कारण पुरेसं होतं. त्यानं लागलीच मला विचारलं, दादा, ते एकटंच सांबार या कळपात कसं रे आलं? मी तरी त्याला काय उत्तर देणार होतो. काहीतरी सांगायचं म्हणून मी म्हणालो, वाट चुकली असेल रे त्याची, नाहीतर त्याच्या कळपातले इतर साथीदार विसरले असतील त्याला. मग या सगळ्या कळपात ते किती वेगळं आणि उठून दिसतंय नाही? पण आपले साथीदार सोडून ते एकटंच का भटकत असावं याचं कारण बराच वेळ विचार करूनही मला लवकर सापडलं नाही. त्या सांबराकडं पाहतच आम्ही पुढचा मार्ग धरला. मला त्या सांबराची ऐटदार शिंग फारच आवडली होती. मी जाता जाता सहज कानांना हात लावला. मावसल कुंडलं हाताला लागली. मीही त्या ऐटबाज सांबरासारखा दिसत असेन का माझ्या कुंडलांमुळं? एक विचार माझ्या मनात तरळून गेला. तसं कुंडलांविषयी मी अनेक वेळा आईला खोदून खोदून विचारलं होतं, पण तिला कधीच त्याचं उत्तर नीट देता आलं नाही. एकदा तर मी तिला स्पष्टच विचारलं होतं, शोण आणि मी सख्खे भाऊ आहोत, मग त्याला का नाही येत कुंडलं? क्षणभर भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडलाकडं पाहती गप्पच बसली आणि मग भानावर आल्यावर म्हणाली, ते मला नको विचारूस, तुझ्या तातांना विचार. ते सांगताना ती गोंधळली होती. मी तसाच बाबांच्याकडं गेलो आणि त्यांनाही तो प्रश्न विचारला, पण त्याने अगदी विचित्र उत्तर दिलं. ते म्हणाले, गंगा मातेलाच विचार त्याचं कारण, तीच कधीतरी देईल तुला त्याचं उत्तर. मी विचार करू लागलो, गंगा माता याचं उत्तर कसं बरं देईल? नदीला का कधी बोलता येतं? छे, ही मोठी माणसं अशी का वागतात? लहानांशी ती असं का बोलतात? त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकवून मी एकटाच गंगा मातेच्या काठावर जाऊन बसलो. येणाऱ्या प्रत्येक तिच्या लाटेला मी हा प्रश्न विचारला, एकट्या माझ्याच कानात का कुंडलं?
पण एकही लाट माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही. जगातली सगळी मोठी माणसं फसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं. लहानांना अज्ञानात ठेवणं एवढंच ती करत असावी, नाही तर मग एवढी मोठी गंगा माता गप्प कशी? दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धनुष्य खेळताना मी तोच प्रश्न शोणाला विचारला. शोणा, खरं सांग, तुला का नाही येत कुंडलं? त्यानं दिलेलं उत्तर ऐकून मी तर स्तब्धच झालो. तो म्हणाला, मलाही नाही माहिती, पण मला तुझी कुंडलं फार फार आवडतात. रात्री तू झोपलेला असतोस त्यावेळी तर ती मंद मंद झगमगत असतात. त्यांचा निळसर प्रकाश तुझ्या तामसर गालावर पडलेला दिसतो. उगवतीच्या किरणात नुकत्याच उमललेल्या सुवर्ण कमळासारखी दिसते तुझी चर्या. मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागलो. तो खोटं बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधीच शक्य नव्हतं. माझ्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर उठलं. इतर कुणालाही नव्हती अशी माझ्या कानात 2 मावसल कुंडलं होती. इतकंच नव्हे तर ती प्रकाशात होती. मलाच ती का मिळाली होती? कोण आहे मी? शोणाचे दोन्ही खांदे गदागदा हलवीत मी कळवळून विचारलं, शोणा, कोण आहे मी? माझ्या डोलणाऱ्या कुंडलांकडं शांतपणं डोळाभर पाहत तो निरागसपणा म्हणाला, माझा मोठा भाऊ वसुदादा. त्याचे खांदे मी तसेच झटकून टाकले. त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं. मी समोर पाहिलं. सूर्यनारायण आपल्या असंख्य कुंचल्यांनी आकाशाचं छत नानाविध रंगात रंगवीत अदृश्य होत होतं आणि माझ्या मनात कुंडलांचं कुतूहल दाटलं होतं. त्या रात्री काही केल्या मला झोप येईना. कुतूहल हे अवखळ घोड्यासारखं असतं. संयमाचे कितीही वेग लावले तरी ते धावतच सुटतं. या कुशीवरून त्या कुशीवर असा सारखा मी तळमळत होतो. एकच एक प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर नाचू लागला. माझ्या कानातच तेवढी कुंडलं का? रात्री ती चमकतात म्हणे. कशी चमकतात ती? का चमकतात? तसाच ताडकन उठून अंथरुणावर बसलो. डोळ्यांची बुबुळं कानाच्या कोपऱ्यापर्यंत खेचून खरोखरच कुंडलं चमकतात का हे पाहायचा प्रयत्न व्यर्थ करू लागलो. काही केल्या कान डोळ्यांच्या कक्षेत येईनात. अस्वस्थ झालो. आपले कान आपणाला कसे दिसतील याचा बराच वेळ विचार केला. मला काही सुचेना. क्षणभर वाटलं शोणाला उठवावं आणि माझी कुंडलं चमकतात काय ते पहा असं त्याला विचारावं. पण आईच्या कुशीत तो निर्धास्तपणे झोपला होता. त्याला उठवलं असतं तर आई जागी झाली असती. बाबा तर हस्तिनापुरात होते. काय करावं ते समजेना. इतक्यात मला बाबांचे शब्द आठवले, गंगा माताच तुला त्याचं कधीतरी उत्तर देईल. मी हळूच अंथरुणावरून उठलो. अलगद पर्णकुटीचं दार उघडलं आणि गंगा मातेच्या रोखानं चालू लागलो. आकाशात पांढऱ्या शुभ्र लुकलुकणाऱ्या तारकांनी नुसतं खचाखच भरून टाकलं होतं. शोण म्हणाला होता, तुझी कुंडलं चांदण्यांसारखी चमकतात. म्हणून मधून चांदण्या कशा चमकतात ते निरखून पाहू लागलो. पण तेवढ्यानं माझं काही समाधान होईना. रात्रीच्या किड्यांची किरकिर सतत चालू होती. सगळं चंपानगर मंदिराच्या गाभाऱ्यासारखं निथळ शांत होतं. चुकूनच कोणाच्या तरी अश्वशालेतील घोड्यांची फुरफुर काय ती ऐकू येत होती. तारकांच्या अंधुक आणि अस्पष्ट प्रकाशात समोरचा मार्ग अस्पष्ट दिसत होता. मी झपाझप पावलं उचलून चालू लागलो. मधूनच थंडगार वायूंच्या लहरी अंगावर आदळत होत्या. उत्तरीय पांघरायलाही मी विसरलो होतो. बराच वेळ चालल्यानंतर गंगा काठावर आलो. दिवसा चैतन्यानं उफरणारं ते पात्र रात्री मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होतं. दिवसा आकाशाला भिडलेलं ते विशाल पात्र अंधाराच्या साम्राज्यात पार मिसळून गेलं होतं. केवळ किनाऱ्यावरच्या खडकांवर नि वाळूवर आदळणाऱ्या अविरत लाटांची लपलप तेवढी ऐकू येऊ लागली. त्या आवाजानं तिथल्या शांततेला फारच गंभीरता आणली होती. मी तसाच उभा राहून त्या शांततेला कानोसा घेऊ लागलो. क्षणभर आपण काही
तरी करायला आलोय, कोणाला तरी काहीतरी विचारायला आलोत, हे मी पार विसरून गेलो. विचारांच्या तंद्रीत तसाच गंगा मातेच्या पात्रात उतरलो. आकाशातल्या तारकांचं स्वच्छ प्रतिबिंब त्या संथ पात्रात पडलं होतं. त्यातील 2 तारकांचं प्रतिबिंब हिंदकळत लांबट होई. ओंजळीत पाणी घेण्यासाठी म्हणून खाली वाकलो. त्या 2 तारका जास्तच चमचमू लागल्या. मी माझं तोंड पाण्याच्या अगदी जवळ नेलं. त्या 2 तारका म्हणजे माझ्या कानातली 2 कुंडलच होती. खालच्या गंगेच्या पाण्याच्या दर्पणात ती मंदपणे चमकत होती. मधूनच लाटेबरोबर लांबट आकार घेत होती. मी माझा चेहरा पाण्यात एकदम निरखू लागलो. ती 2 कुंडलं निळसर प्रकाशाची एकलग वलय फेकत होती. हे माझ्या चेहऱ्याचं अस्पष्ट स्वरूप होतं. माझी कुंडलं रात्री चमकतात हे रहस्य गंगा मातेनं मला सांगितलं. पण चमकणारी कुंडलं मला एकट्यालाच का मिळाली होती? कोण आहे मी? तसाच पाण्यात उभा होतो. माझ्या मनातली एक शंका दूर झाली होती, पण दुसरी तशीच होती. का मिळाली आहेत मला ही कुंडलं? ही अशी चमकतात का? 3-4 घटका तसाच पाण्यात उभा होतो. पहाटे कोणीतरी काठावरच्या मंदिरातली घंटा वाजवली आणि एकदम पर्णकुटीची आठवण आली. मी नाही हे पाहून आई घाबरून गेली असेल. लवकर परतावं म्हणून समोर पाहिलं. पूर्वेकडची बाजू हळूहळू उजळू लागली होती. अंधाराच्या साम्राज्यात विरलेलं गंगा मातेचं पात्र पुन्हा निळ्याभोर आकाशाच्या हातात हात घालून उभं होतं. पहिल्याच पर्जन्याच्या सरीनंतर एखादा पिवळसर कोंब धरती मातेच्या कुशीतून हळूच बाहेर डोकावू लागला तसे दूरवर सूर्यदेव गंगा मातेच्या उदरातून वर येत होते. मी त्यांच्याकडं पाहिलं. माझं मन शांत झालं होतं. नकळत ओंजळभर पाणी घेतलं. डोळे मिटून त्या पाण्याचं अर्घ्य हळुवारपणं मी सूर्यदेवांना दिलं आणि परतलो. रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघत होता. रात्री मंदिराच्या गाभाऱ्यासारखं शांत वाटणारं चंपानगर आता मंदिराच्या कळसावर फडफडणाऱ्या त्रिकोणी ध्वजासारखं चैतन्यमय वाटत होतं. परत आल्याबरोबर आईनं मला विचारलं, कुठं गेला होतास? ती किती घाबरली होती. गंगा मातेच्या काठावर. तू नाहीस, पण तिनं दाखवलं मला माझ्या कानातली कुंडलं कशी चमकतात ते. अतिशय भेदरलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडं पाहिलं. मधून मधून ती माझ्याकडं अशाच विचित्र दृष्टीनं पाहत असे. ती मला आता आणखी काहीतरी विचारणार होती. ते टाळण्यासाठी मी लगोलग बाहेर पडलो.